पुण्याच्या रांजण गावात एक भयानक अपघात घडला। एका कारनं 6 गाड्यांना जबर धडक दिली। यात अनेक जण गंभीर जखमी झाले। धक्कादायक म्हणजे ही कार चालवत होता एक पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याहून धक्कादायक म्हणजे तो दारूच्या नशेत होता। घटनेनंतर बराच काळ मोकाट असलेल्या या कॉन्स्टेबलला अखेर ताब्यात घेण्यात आले। बघूयात या घटनेवरचा हा सविस्तर रिपोर्ट। अपघाताची ही थरारक दृश्य आहेत पुणे जिल्ह्यातील रांजण गावातली। दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलनं 6 वाहनांना जबरदस्त धडक देत अनेकांना गंभीर जखमी केलंय। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेंविरोधात रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पण विशेष म्हणजे आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही। तसंच त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात न आल्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे हे 12 ऑक्टोबरला रात्री एका पार्टीला गेले होते। हेमंत इनामे यांनी पार्टी दरम्यान मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्याचा आरोप आहे। दारूच्या नशेत कार चालवत पुणे नगर महामार्गावर 6 वाहनांना त्यांनी जोरदार धडक दिली आहे। या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले। काही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। अपघातानंतर रांजणगाव पोलिसांकडून हेमंत इनामे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हेमंत इनामेला ना अटक केली ना वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। हेमंत इनामे हे त्यांचं कर्तव्य आटोपून संध्याकाळी घरी जात असताना येशील चौकच्या जवळच सदरचा अपघात घडलेला आहे। त्यांच्याकडच्या ताब्यात असलेल्या किया या 4 चाकी गाडीचा ताबा सुटल्यानंतर बाजूला जे रिक्षा थांबली होती, काही नागरिक थांबलेले होते, यांना जोरदार धडक बसून सदरचा अपघात घडलेला होता। तिथले जे उपस्थित असलेले साक्षीदार आहेत त्यांची फिर्याद घेतलेली आहे। भारतीय न्याय संहिता कलम 281, 125A, 125B, 4 व मोटार वाहन कायद्यान्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेतील जखमींमध्ये 22 वर्षांच्या अभिषेक पवार या तरुणाचा समावेश आहे। अभिषेकचा डावा पाय 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्याच्या छातीला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्या आहेत। पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अपघाताचं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा अभिषेकच्या आईचा आणि नातेवाईकांचा आरोप आहे। त्यावेळेस ते आम्हाला सांगत होते की तुम्ही केस दाखल करू नका आमच्यावरती, आम्ही काय असेल ते हॉस्पिटलचा खर्च देऊ तुम्हाला। ठीक आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं आमचा पेशंट क्रिटिकल आहे, आम्हाला इथं ट्रीटमेंट भेटत नाही प्रॉपर, तर आम्हाला पुण्याला शिफ्ट करायला सांगितलं आहे डॉक्टरांनी। तर ते म्हणले आम्ही तो खर्च देऊ शकत नाही तुम्हाला। माझ्या मुलाला खूपच लागलेलं आहे। एक ठिकाणी 2 पाय एक पाय 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालेले, परत हात पण फ्रॅक्चर झालेले, परत छातीला पण भरपूर मार लागलेले। तशी आमची परिस्थिती नाही की मग असं मोठं हॉस्पिटलचा खर्च उचलायची एवढी परिस्थिती नाही। कोणताही गुन्हा असो, पुणे पोलिसांच्या कारभारावर सतत प्रश्न उपस्थित होतोय। गेल्या वर्षी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातही पुणे पोलिसांच्या प्रतापामुळे नाचक्की झाली होती। पोलिसांनी तातडीनं बिल्डर पुत्राची वैद्यकीय चाचणी न केल्याचं समोर आलं होतं। आणि आता रांजणगाव अपघात प्रकरणीही पोलिसांनी तोच कित्ता गिरवलाय। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेंची वेळीच वैद्यकीय तपासणी का केली नाही, हा प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे।